मम्मी ते खुलं चालू कर ना. हाँ okay, good afternoon all of you. Good afternoon, ma'am. Whether you can hear my voice? Yes. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So today's lecture we are going to take whatever the test will be there, MCQ test जी काय आपली 6 तारखेला होणार आहे, 6 तारखेला त्याचं फक्त एक आपण त्याची प्रॅक्टिस घेऊया MCQ ची. तुम्हाला काही येते त्यातलं बघूया. मग नंतर तुम्ही ती टेस्ट बुक देऊ शकता आहे. हेच प्रश्न पडतील असं नाहीये, थोडेफार प्रश्न असतील आणि बाकीचे प्रश्न वेगळे पडतील. ओके. So before Okay, ma'am. whatever the examination form related notice मी जी सांगितली होती तुम्हाला, मग तुम्ही भरली का काय काय ऑनलाईन पेमेंट? नाही अजून मॅम. No, ma'am. ओके. आणि EBC चे पण स्कॉलरशिपचे पण फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत, ते पण तुम्ही भरले का? हाँ मैम. No, ma'am. Yes. मग तुम्ही ते प्रिंट आउट काढून कोकणे सरांना दिलेत का? नाही अजून प्रिंट आउट नाही अजून. मध्ये नाही जमा केलं. EBC चा फॉर्म भरला असेल तर तुम्ही एकाने तुम्हाला अलॉट केलेले आहेत टीचर, प्रत्येक स्टुडंटला अलॉट केलेला आहे टीचर, जे जे ग्रुप दिलेले आहेत. मग त्या ग्रुप टीचरला तुम्ही जाऊन तिथं एकाने त्यांना तर प्रिंट पाठवायचीच आहे. प्लस आपण काय करायचं आहे की ती प्रिंट घेऊन हार्ड कॉपी प्रिंट आउट घ्यायची आहे आणि कोकणे सरांकडे जायचं ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये कोकणे सर असतात रिलेटेड टू स्कॉलरशिप, ते सगळं बघतायत. मग तिथं जाऊन तुम्ही एका त्यांना सबमिट करायचं आहे. मग ते तुमचा फॉर्म नीट बघणार आहेत. मग त्यात काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सांगणार आणि प्लस तुम्हाला अटेस्टेड करायला लागणार आहेत ते कॉपीज जे काय तुम्ही अपलोड केलेले आहेत त्या. आधार कार्ड, बँकेचं पासबुक एक एक्स्ट्रा लागतं इथं, बँकेचं पासबुकची झेरॉक्स कॉपी, आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि राहिलेले जे 10वी 12वी जर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, इन्कम सर्टिफिकेट, ओपनमध्ये असेल तर इन्कम सर्टिफिकेटची झेरॉक्स, हे सगळे त्या प्रिंटआउटला तुम्ही जॉईन करायचं आहे आणि नंतर मग कोकणे सर सबमिट करून घेतात. मग तेव्हा तुमची कंप्लीट होती. कॉलेज किती वाजेपर्यंत, म्हणजे ऑफिस किती वाजेपर्यंत असतं चालू? 4:30 5 पर्यंत असते सुरू. 5 पर्यंत का? ठीक. मॅडम. आता हॅलो मॅडम. उद्या तर तुम्ही येऊ नका, उद्या सुट्टी असेल, रविवारी आज कॉलेज दिलं तर नंतर परवा दिवशी वेडनेसडेला आणि थर्सडे 5 तारखेच्या आत ही प्रोसेस कंप्लीट करायची, ज्यांनी भरली नाहीये त्यांनी. मॅडम. हा, मोठ्याने बोला. चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं, मला ऐकू येत नाहीये इथं. हे तुमचं हॅलो मॅडम. जो आहे जरा कमी आवाज येतोय त्याचा. हॅलो मॅडम. हा मॅडम, ईमेल आयडी सगळ्याची नवीन काढली का? ईमेल आयडी सगळ्या नवीन काढले का? चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं, काय प्रॉब्लेम आहे तो. मॅडम, आपलं शिक्षकांनी नवीन ईमेल आयडी काढली का आमच्या? का? मॅडम ती ईमेल आयडी प्लीज राईट इन बिकॉज द प्रॉब्लेम इज देअर इन द हेडफोन. पासवर्ड रॉंग म्हणते. ईमेल आयडी भेटला नाही का अजून? हा मॅम, नाही भेटला. ओके ओके, मग ते तुम्ही सीसीना फोन करून विचारू शकता की तुम्हाला मग हे करतील.
विचारलं मॅम. मग काय म्हटले? पासवर्ड इज रॉंग. ईमेल आयडी टाकल्यावर पासवर्ड चुकीचा पासवर्ड आहे म्हणजे. ओके, जे काही इश्यूज हा येस असतील मॅम. ते आपण डिस्कस करूया नंतर. जे काही इश्यूज असतील ते आपण आवताडे मॅडम आज नाही आहेत, त्यामुळे एकाने आपण जेव्हा ते असतील तेव्हा एकाने डिस्कस करूया. अजून वेळ आहे आपल्याला. वेडनेसडे आहे, थर्सडे आहे, 2 दिवस आहे. उद्याचा दिवस जाऊ दे आणि बुधवारी आपण सकाळी सकाळी मॅडम स्कॉलरशिपचे डॉक्युमेंट कंपल्सरी कॉलेजवर येऊन भरायचे का, द्यायचे का? लवटे निलेश 4 बॉक्स मध्ये लिहा काय बोलायचं ते. कॉलेजचं जीमेल अकाउंट डिटेल पाहिजे, युजर आयडी आणि पासवर्ड. बोलवे आपण ना, तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्ही तुमचे जे टीचर्स आहेत ना त्यांच्याकडे गेला का नाही, ते तुम्हाला तुमचं ते एकाने युजर आयडी आणि पासवर्ड त्यांचा देतील आणि तुम्ही त्यांच्या पीसी वर जाऊन बसू शकता आणि तुमचं जे काय आहे इनकम्प्लीट करू शकता. ओके मॅम. ते मॅम अवताडे मॅम. हा हॅलो. हा बोला. हा, ते काल मॅम म्हणलं होतं की कॉलेजचं गुगल अकाउंटचं एक अकाउंट उघडा हा आणि त्यावरून तो तुम्हाला सर्वेचा फॉर्म हे करता येईल म्हणून. तो नॅकच्या रिलेटेड तो फॉर्म का? हा तो. ओके. तो आमच्या जीमेल अकाउंट वरून ओपन होत नाहीये ना, मग मॅम म्हणल्या होत्या कॉलेजचं जीमेल अकाउंट ऍड करा तुमच्या जीमेलला. तर ते जीमेल अकाउंटचे डिटेल्स पाहिजे होते, आयडी आणि पासवर्ड. आपलं एफ पण डिव्हिजनचे मॅम का? ते पासवर्ड चुकी सांगतोय. मग मॅडमनी सांगितलं नाही का? हॅलो मॅम, सांगितलेत नाही पण ते भेटलं पासवर्ड चुकी नाही. मॅडमने सोडायची. मॅडम पासवर्ड पहिलं आहे ना ते स्मॉल आहे, कॅपिटल नाही. कॅपिटल आहे यस. स्मॉल आहे, तिथे स्मॉल स्मॉल आहे, स्मॉल. पासवर्ड बरोबर आहे, माझं तर बघा आता झालेलं. तुम्ही टाका. हॅलो मॅम. हा स्कॉलरशिपचे डॉक्युमेंट कॉलेजमध्ये येऊन सबमिट करावं लागेल का? हो हो हो. जे काय ऑनलाईन स्कॉलरशिप भरला असेल का नाही ती प्रिंट काढायची आणि त्याच्याबरोबर सगळे अटेस्टेड करायचे आहेत, जे अपलोड केलेले आहेत ते. मग ऑनलाईन दिलं स्कॉलरशिप तर आ ऑनलाईन पाठवेल तर चालणार नाही का? अर्जुन पाटील चॅट बॉक्स मध्ये लिहा. तो म्हणतोय मॅडम ऑनलाईन पाठवलं तर चालणार नाही का? ऑनलाईन अजून तरी त्यांनी काही तसं सांगितलं नाहीये, कॉलेजमध्येच यायला लागते आहे असं म्हटलेले आहेत. किती तारखेपर्यंत द्यायचे मॅम ते आणून? आता तर ते म्हणतात 5 तारखेपर्यंत, खरं 5 मला वाटत नाही शेवटचे दिवस आहे. अजून तुम्ही हे करू शकता. खरं थर्सडे आणि वेडनेसडे आणि थर्सडेला तुम्ही मॅडमना कॉल करून किंवा आता पण तुम्ही कॉल करून विचारू शकता की नक्की काय करायचं आहे, कारण की बाकीच्या डिव्हिजनला तरी सांगितलेलं आहे. अजून डी डिव्हिजनला पण मी आहे, त्यामुळे मी मुलांना सांगितलेलं आहे की 5 तारखेच्या आत सगळं हे करायचं आहे. ती डेट एक्सटेंड होणार आहे हे नक्की आहे. 5 तारीख लास्ट डेट नसते या स्कॉलरशिपसाठी. खरं बाकीचे जे आहेत तुमचे एक्झामिनेशन फॉर्मची लास्ट खरं 5 तारीख आहे बरं का. एक्झामिनेशन आणि ते जो काय सर्वे जो आहे ना नॅकसाठी जो लागणार आहे ते त्याची 5 तारीख आहे. खरं स्कॉलरशिपची अजून ती डेट एक्सटेंड होऊ शकते. ओके मॅम, थँक्यू. Okay, now we will start with the MCQ bit. So now the first question we are going to go for value education. So this type of questions will be there. Value education enables us to first to understand our needs, visualize our goals correctly,
indicate the direction for their fulfillment, and D, all of the above. So what will be the answer? All of the above. All of the above. Okay, D. so the All of the answer above. is D. Option D, ma'am. the option is D. ओके, सो व्हॅल्यू एज्युकेशन काय करताय, इनेबल करता आहे की आपल्या ज्या नीड्स आहेत त्या आपण समजून घ्यायच्या आहेत, अजून आपल्या ज्या गोल्स आहेत ते व्हिज्युअलाइज करायच्या आहेत करेक्टली, आणि ते कसे अचीव करायचे आहे, ते फुलफिल कसे करायचे आहे, त्याची डायरेक्शन आपल्याला ते इनेबल करता आहे, आपल्याला इंडिकेट करते डायरेक्शन्स. सो ऑल दिस आर नथिंग बट थ्रू दिस व्हॅल्यू एज्युकेशन यू कॅन गेट इट. सो ऑप्शन विल बी डी, that is all of the above. Now, one of the basic desire of every human being is to be always Happy. 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 sad, C is laugh, and D is earn money. So what will be your answer? Happy. So your answer will be A, happy. पहिले आपले बेसिक डिझायर काय आहे, कुठलंही काम करण्याच्या माग आपला हेतू काय असणार आहे की आपण हॅप्पी असायला पाहिजे आहे. नेक्स्ट, डॅश इज द बेसिक युनिट ऑफ एनी ह्युमन सोसायटी. ए ग्रुप, बी इंडिव्हिज्युअल, नेचर, अँड डी सोसायटी. C, nature. Basic unit of any human society. B. Group. What will be that? Nature. Individual. Answer is B. B, that is nothing but individual. Individual is the basic unit of any human society. Society फॉर्म होण्यासाठी मेन काय लागणार आहे, दॅट इज नथिंग बट इंडिव्हिज्युअल. त्याचं जे युनिट आहे, बेसिक युनिट, ते काय असणार आहे, दॅट इज नथिंग बट इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअलनीच ते काय होणार आहे, सोसायटी फॉर्म होणार आहे. सो बेसिक युनिट काय, इंडिव्हिज्युअल आहे. नेक्स्ट, नॅचरल एक्सेप्टन्स and dash are the two processes of knowing. Self exploration. B. Self-actualization, self-exploration, self-evaluation, and self-control. B. Self-exploration. So your answer is natural acceptance and self-exploration are the two processes of knowing ourselves or of knowing. That is nothing but your answer is B. The answer here, it is wrong. Okay. The answer here, it is B, self-exploration. Here it is printed wrong. The answer here is B, self-exploration. Value and skills Option A. go hand in hand. Whether this should go hand in hand, whether it is true, false, cannot tell, wrong question. True. Okay. So value and skill should go hand in hand. They are complementary to each other. So that we have seen. So it is, the answer is true. Present education system give more focus to skill. True, false, cannot tell, none of the above. True. Yes, the answer is true. Okay, because whatever the present education, तुमच्याकडे skill काय आहे, give more focus to skill. Present education system gives more focus to skill. जे काय एज्युकेशन आता तुम्हाला तुम्ही घेता आहात किंवा व्हॅल्यू एज्युकेशन जे काय असणार आहे, ते मेन फोकस कोणाला करताय, तुमच्या स्किल्स डेव्हलप कसे करायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. सो इट इज ओनली फोकसिंग अपॉन what are the different skills you have. So mainly focusing on for this, that is nothing but skills. So the answer is A. Value education should be based upon dogmas or blind belief. True and false.
False. B. False. Yes, the answer is false. It should not be based upon what? Blind belief. That is, here it is telling should be based, so it will be false. Value of an entity is physical facility, prosperity, its participation in the larger order of which it is a part, and D, both A and B. Both A and Both A, B. See, what is the answer? Option D. D. Option? Option B, ma'am. B. Prosperity. Prosperity. अजून कोणी सांगू शकेल का? हम्म? Both A, B. Value of an entity is nothing but the option is C part. Why C here? Value of entity कुठलंही तुम्ही हे काम करू शकतो किंवा व्हॅल्यू म्हणजे काय? मूल्य. मूल्य कुठल्याही ह्याच्यासाठी काय असणार आहे ते कुठल्याही कामासाठी ते त्यामध्ये किती पार्टिसिपेशन आहे, लार्जली अमाउंट ऑफ किती पार्टिसिपेट होत आहे, larger order of which it is a part. Its participation in the larger order of which it is a part, that is nothing but it indicates the value of an entity, not the physical facility. हे तुमचे ॲस्पिरेशन झालेले आहेत. प्रॉस्पेरिटी किंवा फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे जे काही तुम्ही यूज करणार आहे तुमचे हे करण्यासाठी, अचीव करण्यासाठी हे तुमच्या फिजिकल फॅसिलिटीची गरज आहे. प्रॉस्पेरिटी त्यातून मिळणार आहे जर तुमच्याकडे मुबलक फिजिकल फॅसिलिटीज असतील तर. खरं मग काय आहे व्हॅल्यू ऑफ? मूल्य काय आहे कुठल्याही एंटिटीचं? की इट्स पार्टिसिपेशन इन अ लार्जर ऑर्डर ऑफ विच इट इज अ पार्ट. कुठल्याही पार्टमध्ये जर तुम्ही सहभागी असाल तर तुमचं पार्टिसिपेशन किती आहे ते म्हणजे तुम्हाला काय देत आहे? तुमची व्हॅल्यू देत आहे. ओके, सो व्हॅल्यू ऑफ अन एंटिटी इज पार्टिसिपेशन इन द लार्जर ऑर्डर ऑफ विच इट इज अ पार्ट. दॅट इज द करेक्ट आन्सर. Next part is dash are as human basic aspirations. option D. Option D. Money, relationship Continuous without happiness money, and physical Option D. facility, and Continuous last happiness and continuous prosperity. happiness and Option D. prosperity. Continuous happiness and prosperity. Okay, that you know all D of you. option. Continuous So the happiness and answer is prosperity. D, continuous happiness and prosperity. For human beings, physical facility is False. not required. False. True or false? False. 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 Because for human being, whatever the work you are going to do, there is a need of physical facility to complete that work. So physical facility is not required. This statement is wrong. So the answer is B, that is false. Now don't tell anyone. I'm going to ask randomly, please. हवा करायचं जरा. Please give this priority about this. For first, physical facility, right understanding and relationship. या तिन्हीमध्ये पहिले प्रायोरिटी काय काय असणार आहेत? क्रमाने लावायचं आहे. फिजिकल फॅसिलिटी, राईट अंडरस्टँडिंग अँड रिलेशनशिप. डोंट टेल एनीवन. अक्षय डोके आहेत का? अक्षय डोके.
Yes, ma'am. B. Okay, what is the answer? Hmm? 1 minute. Right understanding relationship and physical facility. कुठला पार्ट ए बी सी डी कुठलं आहे ते? सी सी. राईट अंडरस्टँडिंग रिलेशनशिप. C, madam. ओके, राईट B. अंडरस्टँडिंग रिलेशनशिप फिजिकल फॅसिलिटी. आपण ती डायग्राम बघितलेली आहे. दॅट इज पहिलं इथं पुढं वरती काय असणार आहे? राईट अंडरस्टँडिंग. पहिले प्रायोरिटी राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आहे. मग राईट अंडरस्टँडिंग कशामध्ये पाहिजे? रिलेशनशिप मध्ये पाहिजे आहे. आणि दुसरं राईट अंडरस्टँडिंग कशामध्ये पाहिजे आहे? फिजिकल फॅसिलिटी मध्ये. ओके, सो दॅट इज अ प्रॉपर सिक्वेन्स. सो right understanding relationship and physical facility, the C answer is correct. Next, now don't give answer, please don't tell me the answer. I'm going to randomly ask it. Right understanding and relationship lead to mutual happiness, mutual prosperity. Both A and B all are wrong. Vishal Kulkarni. Vishal Kulkarni. Yes. What is the answer? A, B, C, D? Yeah. Vishal? Relationship. प्रज्वल काय आहे? प्रज्वल? both A and B. C option. What is that? C option. C. Option C, madam. So right understanding and relationship leads to Mutual happiness. mutual happiness, mutual prosperity, both A and B. What is Happiness. that? Mutual happiness. Mutual happiness. Mutual happiness. So see this, how you are going to identify it. Right understanding in relationship. Relationship मध्ये जर right understanding असेल, father, mother किंवा आपले जे फॅमिली मेंबर्स असतील, कुठलेही रिलेटिव्ह असतील, त्यांच्याशी जर रिलेशनशिप चांगला असेल आणि त्यामध्ये अंडरस्टँडिंग असेल, तर तुम्हाला काय मिळणार आहे? म्युच्युअल, एकमेकांमध्ये काय मिळणार आहे? हॅपीनेस मिळणार आहे. ते पण हॅपी राहणार आहे, तुम्ही पण हॅपी राहणार आहे. सो यू विल गेट म्युच्युअल हॅपीनेस. बट अगेन, इफ देर इज अ राईट अंडरस्टँडिंग अँड रिलेशनशिपच्या ऐवजी इथं काय असायला पाहिजे आता? राईट अंडरस्टँडिंग. दॅट नेक्स्ट क्वेश्चन आय एम गोइंग टू टेल यू. The answer is here. A part, that is mutual happiness. The next, right understanding and physical facilities. जर फिजिकल फॅसिलिटीज किती वापरायच्या आहेत, कुठं वापरायच्या आहे, कशा प्रकारे वापरायच्या आहेत, यामध्ये जर राईट अंडरस्टँडिंग असेल तर इट विल लीड टू व्हॉट? दॅट इज नथिंग बट म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. तुम्हाला फिलिंग ऑफ प्रॉस्परस मिळणार आहे. तुमच्याकडे जर फिजिकल फॅसिलिटीज आहेत आणि त्यात पण तुम्ही समजतायत की त्या ज्या आहेत त्या माझ्याकडे भरपूर आहेत आणि त्या मी चांगल्या प्रकारे वापरणार आहे जेव्हा माझं काम पूर्ण करण्यासाठी, त्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे? म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. The feeling of what? Prosperous. So you will get mutual prosperity when the physical facility is there and the word right understanding is there. When right understanding and relationship is there, it is nothing but happiness you will get. So that is about the questions. Next question. So answer is B, mutual prosperity. To be in a state of liking is, don't tell answer.
Happy, unhappy, both A and B, none of the above. खुशी धोत्रे. खुशी आहे ऑप्शन ए हॅपी. ऑप्शन ए हॅपी. ऑप्शन ए. Okay, option A, happy. State of liking, that is nothing but state of liking is nothing but it is called as a happy. Okay, next now, human life is lived at 4 levels: individual, family, society and dash. So don't tell. Akshay Doke का विचारले. लवटे निलेश. लवटे निलेश. Nature. What is the answer? Option B. Option Human A. life is lived at 4 levels: individual, family, society and Teacher. that A, is madam. nature. So answer is nature. Now don't tell the answer. Are the content of self exploration, यातले कुठले कंटेंट आहेत सेल्फ एक्सप्लोरेशन चे? कोणी सांगू शकेल का? आता तुम्हीच मला सांगा. Both A, B. Both madam. Both A and B. Desire and program. Both A and B आहे. कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन, तुमच्या डिझायर्स काय आहे आणि तुम्ही ते फुलफिल करण्यासाठी कुठले प्रोग्राम्स वापरता आहात, दॅट इज नथिंग बट ते कंटेंट आहे सेल्फ एक्सप्लोरेशन. आत्मपरीक्षण केल्यानंतर तुम्हाला कळतील तुमच्या डिझायर्स काय आहेत, गोल काय आहेत आणि ते तुम्ही फुलफिल करण्यासाठी कुठले कुठले प्रोग्राम्स वापरता आहात, कुठले कुठले मेथड टेक्निक वापरता आहे, दॅट इज नथिंग बट दे आर द कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. सो बोथ A and B is the answer. What is self-exploration? So A part, process of dialogue between what you are and what you really want to be. B, process of self-evolution through self-investigation. C, All of the above. don't tell answer, wait. Process of knowing oneself. And D, all of the above. Tanmay? D, all of the above. All of the above, because self-exploration is nothing but it is a dialogue between what you are. तुम्ही आता काय आहात आणि तुम्हाला काय बनायचंय, what you really want to be, as well as process of self-evolution through self-investigation. स्वतःचं आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस सेल्फ इव्हॉल्युशन करायचं आहे, प्रोसेस ऑफ सेल्फ इव्हॉल्व करायचं आहे, अँड प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ, स्वतःला जाणून घ्यायचं आहे. So the answer here is A, but the wrong answer is there, the answer, because all these three satisfies the self exploration. So printed answer is here, D part is there, all of the above. So here it should be D. Next, self exploration demands examination and dash of our belief again and again. ज्या आपल्या बिलीफ्स असतील त्या आपण काय करणार आहे, एक्झामिन करणार आहे. आणि सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये अजून काय करतो आपण, एक्झामिनेशन करता करता काय करतो आहोत, डोंट टेल. श्रुती काला. श्रुती? Yes, ma'am. Okay, tell me the answer. D. What is that? D. सेल्फ एक्सप्लोरेशन डिमांड्स एक्झामिनेशन. कुठलंही काम आपण करायचं असेल तर पहिलं आपण ते काय करायचं आहे, बघायचंय, नीट निरीक्षण करायचं, एक्झामिन करायचं आहे आणि नंतर काय करायचंय आपल्याला,
ऑप्शन डी मॅम. करायचंय आपल्याला का डेमॉन्स्ट्रेशन करायचंय का प्रेझेंटेशन करायचंय का व्हॅलिडेशन करायचंय? सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये 2 पार्ट महत्वाचे आहेत, एक्झामिनेशन करणे आणि दुसरं काय आहे? व्हॅलिडेशन. ओके, you are going to verification, validation, you are going to do this of our belief again and again. ज्या काय आपल्या बिलीफ असतील त्या एक्झामिन करायचं आहे आणि दुसरं काय आहे? व्हॅलिडेट करायचं आहे, व्हॅलिडेशन करायचं आहे. ओके, not presentation, not demonstration, not representation, but you are going to verify, validate it. Okay, so this is the answer, that is nothing but A part. Next, value education deals with, now don't tell, Sakshi, Nikam, you are going to tell. Value education deals with what is universally valuable to all of us, what is conducive to our individual and collective of us, and enables to be in harmony with ourselves, other and rest of nature, and D, all of the above. Sakshi, Nikam. A. A. मॅम ए. नंतर केनी, F08 केनीस. Yes, ma'am. हा, All of तुम्हाला the काय above. वाटतंय? All of the above. All of the above. अजून शरयू. All of the above. ओके, प्रीतम. प्रीतम बुगडे, F21. ऑप्शन डी, ऑप्शन डी, ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. ऑल ऑफ द अबव. दीप्ती मोरे. डी. ओके, सो द आन्सर, साक्षी बघा तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन काय करता आहे? डील करता आहे विथ व्हॉट इज युनिव्हर्सली व्हॅल्युएबल टू ऑल ऑफ अस. जे काय व्हॅल्युएबल आहे तेच आपल्याला काय करताय? व्हॅल्यू एज्युकेशन डील्स करता आहे. युनिव्हर्सली जे काय व्हॅल्युएबल आहे ते शिकवते. व्हॉट इज कंडक्टिव्ह टू आवर इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज कलेक्टिव्ह ऑल ऑफ अस. कलेक्टिव्ह ऑल ऑफ अस जे काय कंडक्टिव्ह आहे इंडिव्हिज्युअलसाठी ॲज वेल ॲज सगळ्यांसाठी. नंतर इनेबल्स टू बी इन हार्मोनी विथ आवर सेल्फ अँड रेस्ट ऑफ नेचर ॲज वेल ॲज व्हॉट अदर्स. हे सगळंच व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये आपण बघणार आहोत किंवा डील करता आहे. युनिव्हर्सली व्हॅल्युएबल जे आहे ते, किंवा जे इंडिव्हिज्युअलसाठी कंडक्टिव्ह आहे किंवा सगळ्यांसाठी आहे ते, किंवा हार्मोनी सुसंवाद कसं साधायचं आहे प्रत्येकाशी किंवा नेचरशी, आणि हे सगळंच व्हॅल्यू एज्युकेशन सांगते. त्यामुळे हे ऑप्शन काय येणार आहे? ऑल ऑफ द अबव येणार आहे. नेक्स्ट पार्ट, D part. Now, following are the basic guidelines for value education except. Deepak Avle. Following are the basic guidelines for value education except universal, personal, rational, natural. Deepak Avle. F14. आदित्य गोळे, हात का वरती केलाय तुम्ही? मॅम चुकून टच झालं. ओके, मला वाटलं काय प्रश्न आहे का. अजून काय कुणाला विचारलं होतं? दीपक ना? दीपक F14 आहे का प्रेझेंट? अभिषेक गाडगे. हिना मुलानी. ऑप्शन बी मॅम, पर्सनल. ऑप्शन बी, पर्सनल. कारण की बाकीचे जे आहेत ते काय आहेत? तुमचे बेसिक गाईडलाईन्स आहेत, ते आपण बघितले होते. युनिव्हर्सल असायला पाहिजे आहे व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये, जे काय आपण कंटेंट बघतो आहोत ते. नंतर रॅशनल असायला पाहिजे, नॅचरल असायला पाहिजे, पर्सनल नाहीये बरं का. म्हणजे बी पार्ट आलेला आहे पर्सनल.
So the answer is, here again the answer is wrong. जे बेसिक गाईडलाईन जे आहे ते युनिव्हर्सल आहेत, रॅशनल आहेत आणि नॅचरल आहेत, बट एक्सेप्ट दे हॅव टोल्ड. सो एक्सेप्ट व्हॉट इज ए पर्सनल ही बेसिक गाईडलाईन तुमची नाहीये, त्यामुळे आन्सर रॉंग आलेला आहे. द आन्सर इज बी. द आन्सर इज बी फॉर बॅट. ओके, नॉट डी. द आन्सर इज बी, पर्सनल. बाकीचे सगळे गाईडलाईन्स आहेत, फक्त पर्सनल ही गाईडलाईन नाहीये व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये, बेसिक गाईडलाईन. सो द आन्सर इज पर्सनल. नेक्स्ट. नाउ लाईफ इज अ प्लेग्राउंड, फील्ड, म्युझियम, लॅबोरेटरी. अभिषेक नाही, सौरभ घाडगे. Now your answer already I have written here. D, laboratory. Okay, लॅबोरेटरी आहे कारण की आपलं प्रत्येक काम आपण काय करणार आहे, एक्झामिन करणार आहे, जे काय रिझल्ट आलेले आहेत व्हेरीफाय करणार आहे आणि मगच आपण कंक्लुजनला आपले रिझल्ट समजून घेणार आहे. त्यामुळे एक प्रकारची काय आहे, आपलं लाईफ लॅबोरेटरी आहे. क्लिअर विथ दिस? So you can write in chat box whatever the present is there. Only 70 students they have written. One more MCQ I am going to ask you. There is a need to supplement. ऐकून घ्या. There is a need to supplement. Options are: first, technical education with science. Technical education with science. कशाची गरज आहे ते मला सांगायचं आहे. टेक्निकल एज्युकेशन विथ सायन्स. सेकंड ऑप्शन आहे टेक्निकल एज्युकेशन विथ हिस्ट्री. थर्ड ऑप्शन आहे टेक्निकल एज्युकेशन विथ पॉलिटिक्स. अँड लास्ट, टेक्निकल एज्युकेशन विथ व्हॅल्यू एज्युकेशन. लास्ट ऑप्शन डी. डी ऑप्शन आहे कारण की आताची काळाची गरज काय आहे की प्रत्येकाला तुम्हाला काय शिकण्याची गरज आहे. टेक्निकल एज्युकेशन आहे गरजेचं, तर त्याचबरोबर तुम्हाला कशाची गरज आहे, व्हॅल्यू एज्युकेशनची पण गरज आहे. सो टेक्निकल एज्युकेशन विथ व्हॅल्यू एज्युकेशन आता या काळाची गरज आहे. Next MCQ, only 1 minute is remaining. We will take one MCQ. Two basic things in the content of self-exploration are to know. कुठले दोन बेसिक थिंग्स आहेत कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये. पहिले त्यांनी सांगितलेलं आहे माय बेसिक डिझायर इन लाईफ आणि सेकंड इज टू नो. ऑप्शन दिलेले आहे परफॉर्म दिस, सेकंड रिमूव्ह दिस, थर्ड fulfill this, and D forget this. Fulfill this. Fulfill this. आपले टू बेसिक थिंग्स जे कंटेंट सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये, कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये दोन बेसिक थिंग्स कुठल्या आहेत की आपल्या डिझायर्स काय आहेत, बेसिक डिझायर्स, एम्बिशन काय आहेत आणि नंतर दुसरं काय आहे ते आपण फुलफिल कसं करणार आहोत. ओके, मग चार ऑप्शन दिले होते परफॉर्म, फुलफिल, रिमूव्ह आणि फॉरगेट. त्यामध्ये काय आहे फुलफिल कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत.